भिवंडी तालुका के पिंपलास ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच कोमल कल्पेश महस्के को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पिंपलास ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 2 जून 2024 को पिंपलास ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक नितिन देशमुख के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिनविरोध सरपंच पद पर शिवसेना व भाजपा युति के श्रीमती सौ मीना छत्रपति कोली को बिनविरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ मीना छत्रपति कोली को भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली तथा पिंपलास ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ मीना छत्रपति कोली ने सभी लोगों का आभार माना और पिंपलास ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आज दिनांक 2 जून 2024 रोजी ग्रामपंचायत पिंपलास येथील सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती। सदर विशेष सभेस माननीय 7 सदस्य उपस्थित होते। कोरम पूर्ण झाल्यानंतर सदर विशेष सभेस 12 वाजता सुरुवात करण्यात आली। अजेंडानुसार सकाळी ठीक 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ ठरवण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मीना कोडी मॅडम यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार सकाळी 11 ते 11:30 दरम्यान छाननी करण्यात आली आणि सदर अर्ज आम्ही वैध ठरवला। त्यानुसार एकच अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर केले की ग्रामपंचायत पिंपलास येथील सरपंचपदी मीना कोडी मॅडम यांची बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा। उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार। धन्यवाद। आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। आज आमच्या पिंपलास गावात ग्रामपंचायतपदी सरपंचपदी मीनाताई छत्रपती कोली यांनी बसलेले आहेत। तरी पण भाजप शिवसेना च्या तर्फे त्यांच्यातर्फे आम्ही सर्वांना अभिनंदन करतो आणि पुढे आपल्या गावासाठी त्यांनी चांगले कार्य करावे ही अपेक्षा करतो। आज सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जे काय एकता दाखवली त्याच्याबद्दल मी त्यांचे बी आभारी आहे आणि आमच्या वार्डात 1 नंबर वार्डातून मीनाताई छत्रपती कोली या सरपंचपदी बसल्यामुळे त्यांना पण अभिनंदन करतो आणि त्यांचे पुढच्या चालीस शुभेच्छा देतो। आज 2 जून 2024 रोजी ग्रामपंचायत पिंपलास येथे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि काही नवीन कामं असतील ती त्यांनी सुचवून सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांची चर्चा करून ही कामे पार पडावी। आज पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये
मीना छत्रपती कोली यांचा आज ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी निवडणुकीला अर्ज दाखल केला असता त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज मीना छत्रपती कोली यांना मी खूप खूप शुभेच्छा देते। तसेच माझ्या गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य यांच्या वतीने देखील खूप खूप मी शुभेच्छा देते। त्यांनी पुढील कामे विकासाची कामे अत्यंत चांगल्या रीतीने करावी, प्रत्येक कामात असं चांगल्या पद्धतीने साथ देऊ आणि अशीच त्यांनी चांगली कामे करावी अशी मी विनंती करते। आणि त्यांना कुठलीही कामं करायची असली तरी आम्ही प्रत्येक सदस्य त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून त्यांची विकासाची कामे कशी चांगली होतील यासाठी हातभार लावू। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टी शाखा पिंपलास यांच्या वतीने आज पिंपलास ग्रामपंचायतीवर रिक्त झालेली जागा या जागेवर मीनाताई छत्रपती कोली यांची बिनविरोध निवड झालेली आहे। पिंपलास गावामध्ये असा वैशिष्ट्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने आज शिवसेना भाजप यांची युती झालेली आहे आणि या युतीच्या सरपंच झालेल्या आहेत। त्यांना माझ्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की पिंपलास गावामध्ये आतापर्यंत भरपूर विकासाची कामं झालेली आहेत आणि याच्यापुढे विकासाची कामं कुठे राहिलेली असतील त्यावेळी सर्व मिळून एकत्र येऊन ही कामं पूर्ण करावी। त्याच्याबद्दल जर त्यांना कोणाची गरज लागली आमच्या कार्यकर्त्यांची गरज लागली किंवा भाजपाच्या कार्यकर्त्यांची गरज लागली त्यावेळी वेळेला सांगावा, आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभा आहे आणि ही कामं राहिली तरी पूर्णपणे करून घ्यावी अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो आणि पुढील चालच्या वाटचालच्या त्यांना शुभेच्छा देतो। आज मला पिंपलास ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सगळ्यांचं सदस्यांचं आभार मानते। भाजप शिवसेना कार्यकर्ते यांचे सुद्धा मी आभार मानते।